माणूस एखादा राज्यकर्ता काम कसं करतो त्याचं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो. मी एके दिवशी मी जेव्हा तिकडे गेलो गुजरातच्या दौऱ्यावरती, तिथे ते मला ते स्टेट गेस्ट वगैरे वगैरे होतं. आणि मी जिथे जिथे जात असे प्रत्येक ठिकाणी तिकडचे SP, तिकडचे कलेक्टर, तिकडचे सर्व अधिकारी हे सर्किट हाऊसवरती माझ्या बरोबर दौऱ्यावरती, तिथे सर्किट हाऊसला स्वागतासाठी सगळीकडे ते हजर असायचे. बरं, आपल्यालाही बरं दिसत नाही हो की आपण तिकडे सर्किट हाऊसला जाणार, मग तिकडे कलेक्टर आणि SP आणि ते सगळेजण थांबलेले असणार, तुमच्यासाठी वाट बघत असणार. मग मी प्रत्येक ठिकाणी जायचो, त्याला त्यांना सगळ्यांना बरोबर घ्यायचो आणि मग रात्री आम्ही जेवायला बसायचो, किंवा दुपारी असेल तर दुपारी जेवायला बसायचो. आणि जेवता जेवता मी काही त्यांना प्रश्न विचारायचो. एके दिवशी असंच आम्ही जेवायला बसलो होतो. तिथले कलेक्टर होते, तिथले SP होते, IAS IPS ऑफिसर. माझ्या पत्नीने त्यांना विचारलं, शर्मिलाने, सहज जेवता जेवता गप्पा मारता मारता त्यांनी विचारलं, म्हणजे तुम्ही गुजरातमध्ये, तुम्ही लोक गुजरातमध्ये तुमच्या ट्रान्सफर्स होत असतात देशभर, इकडे तिकडे ट्रान्सफर्स होत असतात, पण म्हणजे तुम्ही गुजरातमध्ये जसं काम करता तसं इतर राज्यांमध्ये का नाही काम करत? प्रश्न अत्यंत योग्य होता, पण उत्तर काय अप्रतिम होतं. त्या कलेक्टरने उत्तर दिलं, तो बोला, काय आहे ना, आम्ही इथे काम करतोय, हे कोणासाठी काम करतोय हे आम्हाला माहिती आहे. इतर राज्यात ज्यावेळेला आम्ही जातो त्यावेळेला काम कोणासाठी करतो हेच आम्हाला माहित नसतं. कारण एखादं दिलेलं काम, त्याचा पाठपुरावा हे तिथले मुख्यमंत्री नरेंद्र मोदी करायचे की हे तुम्हाला हा जॉब दिलेला आहे, हे काम तुम्हाला दिलेलं आहे, या कामाचं काय झालं मला महिन्याभरात कळलं पाहिजे, मला 15 दिवसात कळलं पाहिजे, आठवड्याभरात कळलं पाहिजे. अधिकाऱ्यांनाही वाटलं पाहिजे की मी कुठच्या राज्यामध्ये काम करतोय, माझ्यावरती माझा मुख्यमंत्री कोण आहे, त्याला त्याच्यात रस किती आहे, पैशात रस किती आहे आणि खरंच कामात रस किती आहे. अशी एक तरी गोष्ट मला जरा सांगा, एक गोष्ट. हे आत्ता जे याचे कोणते पृथ्वीराज चव्हाण असतील, याच्या अगोदरचे ते आदर्शवाले कोण अशोक चव्हाण असतील, त्याच्या अगोदर विलासराव, आता विलासराव नाहीत पण तेही त्याच्यात आलेच. त्याच्या अगोदरचे सगळे सगळे मुख्यमंत्री घ्या तुम्ही, याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये फक्त 1-2च माणसं आली की ज्यांना वाटलं महाराष्ट्र हा माझा मतदारसंघ आहे. सुरुवातीला आले यशवंतराव चव्हाण आणि त्याच्यानंतर आले स्वर्गीय माननीय बाळासाहेब ठाकरे. ही 2च माणसं आली. ही 2च माणसं आली की ज्यांना वाटलं हा महाराष्ट्र. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे करताना माननीय बाळासाहेबांनी हायवेच्या बाजूच्या जमिनी नाही विकत घेतल्या, पण माझ्या लोकांना तिकडे जायला चांगला रस्ता असला पाहिजे, 2 तासामध्ये पुण्याला पोहोचलं गेलं पाहिजे. एक स्वप्न उराशी बाळगून नितीन गडकरींच्या मार्फत ते पूर्ण केलं त्यांनी. असा राज्याचा विचार झाला पाहिजे हो. हे जे लोक आतापर्यंत आले आपापल्या मतदारसंघाचा विचार करत राहिले, त्याही मतदारसंघात काही केलं नाही.